नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीराज अमोल देवरे। मी तुम्हाला आज सोलार इक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहण याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे। सोलार इक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहण जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे तिन्ही एका सरळ रेषेत येतात तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते। त्यामुळे पृथ्वीचा तेवढा भाग झाकला जातो। त्या जागेवरून आपल्याला सूर्य हा दिसत नाही, त्याला सोलार इक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहण असे म्हणतात। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव तनिष्का। मी आज तुम्हाला सोलार इक्लिप्स बद्दल सांगणार आहे। ड्यूरिंग इट्स रिव्होल्यूशन व्हेन द मून कम्स बिटवीन द सन अँड अर्थ, a shadow of the moon is cast on the earth and the sun cannot be seen from the part of the shadow. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण होते। जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते व त्या भागावरून सूर्य दिसत नाही, त्यालाच आपण सूर्यग्रहण असे म्हणतो। सूर्यग्रहणाचे दोन प्रकार आहेत, एक अर्ध सूर्यग्रहण आणि एक पूर्ण सूर्यग्रहण। जेव्हा चंद्र मध्ये येतो तेव्हा जर सूर्याचा पूर्ण पाठ झाकला गेला तर त्याला म्हणतो आपण पूर्ण सूर्यग्रहण, पण जेव्हा थोडासा पाठच झाकला गेला त्याला म्हणतो आपण अर्ध सूर्यग्रहण। Hello friends, my name is Nayan Ravindra Badkusar and I am telling you about solar eclipse. Solar eclipse we can see when the moon comes between sun and earth. This can be seen only the place that shadow is formed on the earth. These rays are harmful for our naked eyes. Therefore, we use black goggles. Thank you. नमस्कार, माझे नाव वैदेही दिनेश पाटील। आज मी तुम्हाला सोलार इक्लिप्स म्हणजे काय हे सांगणार आहे। जेव्हा सन आणि अर्थ मध्ये मून येतो, मूनची जी शॅडो असते ती अर्थवर पडते, त्याच्यामुळे सन दिसत नाही, त्याला सोलार इक्लिप्स असं म्हणतात। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव ईशान जयंत सोनवणे। मी आज तुम्हाला सोलार इक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहण यावर थोडक्यात माहिती सांगणार आहे। चंद्राचं जेव्हा परिभ्रमण होत असतं तेव्हा सूर्य व पृथ्वी यामध्ये चंद्र हा येतो। जेव्हा सूर्याची जी किरण असते ती मून वरती येते, त्यामुळे मूनची सावली ही अर्थवरती पडते, त्यामुळे आपल्याला सोलर इक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहण हे अनुभवायला मिळते व हे आपण उघड्या डोळ्याने पाहू नये, आपण ते गुगलच्या साहाय्याने बघून किंवा काळा कलरचा चष्मा घालून घेऊन पाहू शकता। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव राशी रमेश ससाणे। मी तुम्हाला सोलार इक्लिप्स बद्दल काही माहिती सांगणार आहे। जेव्हा चंद्र परिभ्रमण करत असताना चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा चंद्राची जी सावली आहे ती पृथ्वीवर पडते आणि पृथ्वीवरून चंद्र